आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर प्रशासनातल्या महिला कर्मचाऱ्यांकडून कामाच्या वेळेमध्ये धमाकेदार डान्स करण्यात आलेला होता की काय असा प्रकार आता घडल्याचं बोललं जातंय। या प्रकारानंतर मंत्रालय, प्रशासन विभाग आणि राज्य सरकार काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्यभरातले नागरिक मंत्रालयात काम घेऊन येतात, मात्र मंत्रालयात अधिकाऱ्यांकडून नागरिकांची कामं होत नाहीत अशी तक्रार वारंवार समोर येत असते। त्यातच मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरचा हा प्रकार समोर आलेला आहे। या सगळ्या प्रकाराची आता मंत्रालय, प्रशासन दखल घेणार का हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। कामाच्या वेळेत या महिला कर्मचाऱ्यांकडून डान्स केला जात असल्याचा प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विजय वंजारा आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विजय, काय नेमका हा प्रकार आहे, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? नक्की अजिंक्य, राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर प्रशासनातील महिला कर्मचाऱ्यांकडून कामाच्या वेळात दमकेदार डान्स करताना हा दृश्य पाहायला मिळत आहे। या प्रकारानंतर मंत्रालयाचं प्रशासन विभाग आणि राज्य सरकार काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यभरातील नागरिक मंत्रालयामध्ये काम घेऊन येत असतात, मात्र मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांकडून नागरिकांची कामं होत नाही अशी तक्रार वारंवार प्राप्त होत असते। पण या दृष्टीने पाहायला मिळत आहे की यांनी याचा परवाना घेतला होता का, डान्स प्रॅक्टिस करत होते का, या कुठल्या कार्यक्रमासाठी हा नाच करण्यात येत होतो हे सुद्धा जो प्रश्न पडलेला आहे। याच प्रकरणी कुठेतरी राज्याच्या प्रशासनाचा प्रश्न निर्माण होत आहे। या घटनेनंतर राज्याचा मुख्यमंत्री काय दखल घेणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे राज्याचं जनतेचं लक्ष सत्ता संघर्षावरच्या निकालावर असणार आहे आज, आणि मात्र दुसरीकडे हा व्हिडिओ समोर येत प्रशासनाचा सध्या प्रश्न निर्माण होत आहे। अजिंक्य, विजय, मात्र हा व्हिडिओ नेमका केव्हाचा आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती समोर येताना दिसतेय आणि या संदर्भात आपण मंत्रालय, प्रशासनाशी संपर्क केला होता का प्रतिक्रियेच्या दृष्टीने, आणि नेमकी काय कारवाई होणार आहे का या दृष्टीने, काय नेमकं उत्तर मिळालं आपल्याला? हा व्हिडिओ नेमका नक्कीच आता व्हायरल होत आहे एकीकडे, पण यावर मंत्रालय अधिकाऱ्यांनी याचा सीसीटीव्हीचा हा 7व्या मजल्याचा सीसीटीव्ही फुटेज तपास केला पाहिजे। हा नेमका कोण ही कर्मचारी आहेत आणि कुठल्या दफ्तरासाठी हा काम केला जातो। एकीकडे आदित्य ठाकरेंनी सुद्धा म्हटलेलं आहे ही सरकार घटनात्मक आहे नाही आहे। बर विजय, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।